स्वस्थ नारी सशक्त परिवार, स्वस्थ नारी सशक्त परिवार हे पोषण अभियान आपल्या पूर्ण भारत देशामध्ये दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे। हे 8वे राष्ट्रीय पोषण अभियान असणार आहे आणि याचा शुभारंभ या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी आपल्या भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि याचा लाभ आपल्या पूर्ण भारत देशातील लहान मुले आणि महिला यांना यांचा लाभ मिळणार आहे किंवा याचा फायदा होणार आहे। यामध्ये कोणकोणत्या आपल्याला आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत आणि कोणकोणत्या आपल्याला फायदे होणार आहेत या शिबिरापासून, याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला यातून नक्कीच मदत होईल मला अशी आशा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामीच्या कृपेने सुआरोग्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना। या राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या ब्लड प्रेशर म्हणजेच बीपी, डायबिटीज म्हणजे शुगर आणि कॅन्सर यासारख्या आजारांची तपासणी करण्यात येणार आहे। तसेच शरीरातील रक्ताची कमतरता आहे का म्हणजेच ॲनिमिया याची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे। टीबी, सिकल सेल यासारख्या आजारांची तपासणी करण्यात येणार आहे आणि महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। तर लहान मुलांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। गरोदर महिलांची नियमित तपासणी म्हणजेच एनसी चेकअप सुद्धा यामध्ये केले जाणार आहे। लहान मुलांना लसीकरणाची सुद्धा सुविधा मिळणार आहे। ज्यांचा कुणाचा डोस काही कारणास्तव राहून गेला असेल तर या राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये लसीकरणाचे डोस सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहेत। तर यामध्ये अशा काही निवडक गोष्टी आहेत किंवा जे राष्ट्रीय लेवलचे जे काही प्रॉब्लेम आहेत आरोग्याबाबतीत त्याविषयी सुद्धा जनजागृती करण्यात येणार आहे। तर ते कोणते नेमके प्रॉब्लेम आहेत ते जाणून घेण्यापूर्वी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही अशाच नवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, त्या बाजूची बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून हाईपच्या बटनवरती क्लिक करा। आता आपण बघूयात की 8व्या पोषण अभियानामध्ये आपल्याला कोणकोणत्या विषयावरती जे काही जनजागृती करण्यात येणार आहे त्याविषयी जाणून घेऊया। त्यामध्ये पहिला आहे लठ्ठपणा। लठ्ठपणा हा एक जागतिक लेवलचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात दिसून येत आहे। आता या मागे भरपूर सारी कारणे आहेत आणि त्याचं मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे। तर हे शिबिर कुठे कुठे घेणार आहे तर याचा सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी माहिती देणार आहे। तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी साखरेचे प्रमाण कमी करा, खाद्यतेलांचा वापर कमी करा याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे। या राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे, लहान मुलांची सुरुवातीचं जे काही प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण आहे किंवा त्यांची देखरेख आहे ती आपण कशा प्रकारे करायची आहे, म्हणजे त्यांची वैयक्तिक स्वच्छता, मानसिक स्वरूपाची जी मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य त्यांचं कसं जपलं पाहिजे याविषयी आपल्याला या आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे। शिशु लहान मुलांना आहार कसा द्यावा, कोणकोणता द्यावा, त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याविषयी सुद्धा खूप छान प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल आपल्याला। मुलांचे भरण पोषण करण्यामध्ये केवळ स्त्रीचा सहभाग नसून पुरुषांचा सुद्धा सहभाग तेवढाच महत्वाचा आहे आजच्या परिस्थितीला। तर तो कशा प्रकारे आपण वाढवू शकतो। तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेची नोंदणी तुम्ही आतापर्यंत केली नसेल तर त्याविषयी सुद्धा नोंदणी या आरोग्य शिबिरामध्ये करण्यात येणार आहे। तर या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं तर मी थोडंसं तुम्हाला थोडक्यात सांगते की ही योजना जी आहे तर ती जी महिला पहिल्यांदा गरोदर आहे त्या ह्या महिला ह्या योजनेला पात्र आहेत आणि ज्या महिलांना दुसऱ्यांदा म्हणजे पहिला मुलगा असो किंवा मुलगी असो पण दुसऱ्यांदा मुलगी झाली असेल तर त्या महिला सुद्धा पात्र ठरतील या योजनेसाठी। तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, किती प्रमाणात असतो, त्याला कागदपत्रे आपण कोणकोणती द्यावी लागतात, याचा लाभ आपण कुठे घेऊ शकतो याची डिटेल माहिती तुम्हाला या आरोग्य शिबिरामध्ये म्हणजेच 8व्या पोषण राष्ट्रीय अभियानामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे। तर आता शेवटी बघूयात की हा लाभ आपल्याला कुठे कुठे भेटणार आहे। तुमच्या जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य अंगणवाडी केंद्र या ठिकाणीही वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत। याचा नक्कीच लाभ घ्या आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन माहिती सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।